सगळेच मला म्हणत्या दादा तू व्हिडिओ काय वडापाव बनवताना दिसतच नाही. मी कसा दिसू का नाही दिसत मी? तळतो का नाही मग कधी? बनवतो का नाही कधी मी? कधीतरी म्हणजे तू जेव्हा इथं नसते तेव्हा कोण बनवतोय मग? विषय तो नसतो. विषय हा असतो की मोबाईल माझ्याकडं ज्यावेळेस मी बनवतो त्यावेळेस पकडणारा कोण नसतो. मग असं थोडंफार वेळ भेटलं की मग त्यावेळेस मोबाईल माझ्या हातात असतो आणि ती बनवत असते. त्यामुळं मी दिसत नाही बनवताना. बाकी मी पण बनवतोच की तिला आराम द्या, वहिनीला आराम द्या, तुम्ही करा तुम्ही बनवत जा असं. हां सोडलंय की. याला 4 वडापाव द्यायच्यात ना अनिकेतला. आज लई दिवसानं आलाय तो इकडं फिरून. गायबच झालता. हां आठवडाभर झाला तू नाही आला त्याला. ते इकडं बसले सांगतात द्या सोडायला लागले, तयार व्हायला लागले. माझ्या मागं खूप धावपळ असते. मी पण काही असं नसतो निवांत बसून. सकाळी उठायचं, आंघोळ करायचं, पटकन पळायचं, सामान घेऊन यायचं. आज तर 2 राऊंड झाले माझे. एकदा पाव, दुसऱ्यादा दुसरं सामान. पाणी लाईट नव्हती गावात, लाईटच नाही, डीपी जळालाय काहीतरी झालंय प्रॉब्लेम. मग त्यासाठी हे करावं लागतंय. मग उठलो आणि बाहेरून पाणी आणलं. मग विषय घागरी सगळं पाणी भरून करून मग तसाच पळालो धाराशिवला आणि आता आलोय तिकडून. आलोय मग तोपर्यंत तुमच्या वहिनीनं चालू केलं. तर ती जाते 1च्या नंतर, ती काय एवढं नसते. पुन्हा 4 नंतर येते ती. बाकी वेळेत ती तर तिचे घरचे कामं करून थोडंफार आराम करत बसते. मग मीच बनवत असतो. तुमची गलतफहमी होऊ देऊ नका की मी काहीच नाही करत आणि तिच्या मागं काम वाढवलंय. असं नाही, मीच करतो. पण त्यावेळेस माझ्याकडं मोबाईल पकडणारा कोणी नसतो. बाकी विषय काहीच नाही. आता विषय तुम्हाला सांगतो उधारीचा. खूप कमेंट आल्या दादा कोणाला उधारी देऊच नको. देतच नाही मी. पण जे आधी दिलंय ना ती लोकच गायब झाले. त्यांची ना वसुली झाली ना, त्यांचे चेहरे दिसत नाही. रस्ता चुकून इथं आहेत अनेक रस्ते चुकून पळतात. माझे त्यांनी मनानं 2-4 दिवसात जमा केले तर बरं, नाही तर त्यांचा व्हिडिओ काढून त्यांची इज्जतच काढणार आहे डायरेक्ट मी. हां घरापर्यंत तर जाणार पण तिथं व्हिडिओ देखील काढून. खरंच मी 4 लोकांची इज्जत घालवायला पण नाही घाबरणार. मग आता आपण एवढं मागतोय, मग आपल्यालाच लाज वाटते मागायला. तसं एवढं पण माणसानं नीचपणा करू नये. बाकी आपल्याला पण खरेदी करावी लागते, सामान आणावे लागतात. मग सुरुवातीला चुकलो मी काही ना देऊन. मला विश्वास होता की बाबा लगेच देतील. तशा लोकांना दिलं तर मी, आणि त्याच लोकांनी फसवलंय मला. 3-3.5 हजार रुपये अडकल्यात. एकदा गेले की त्यांची तोंड तिकडंच गायब. एकदा गेले की तिकडंच तोंड गायब. जाणार आहे मी. ए साई तर मम्मी कच्च घराचं. त्या पोराला विचारलं, त्रिशा उठ ग बाय, माझ्या मांडीवर बस, इकडे या अशी. चल इकडे या. आत्याला आणि काकाला वडापाव नाही देणार काय खायला का? असलं कुणी गंध लावलाय तुला इथं? कोणती वहिनी? आपली वहिनी. नाकावर डोळ्यावर कुठं लावायचं असतं का? कपाळावर लावायचं असतो एकच गंध. वहिनीनं लावलाय. आत्याला काकाला हाय कर. कशी आहे तुम्ही? या की वडापाव खायला. अंगणवाडीत गेली ती शाळेत. इथंच आहे समोर अंगणवाडी. मग तिकडे गेलेली ती. तर तिथं मॅडम बोलली म्हणा हिला, त्रिशा मम्मी पप्पा कुठं आहे? ही बोलली वडापाव बनवतात. मग त्या म्हणल्या अगं बोट घाल, तोंडात नाही घालावं, चांगलं नसतं ते. मी मॅडमला सांगतोय की मॅडम बघ ती व्हिडिओ. हाय मॅडम कर. हां मग मॅडम बोलली म्हणा 2 मॅडम आहेत ना तिथं, त्या 2 बाई आहेत ना. काका बसलेत काय की तिथं खुर्चीवर बसलेत. ते आत्या बसली आहे. त्या कशी बघते आपल्याला. हाय आत्या. तर त्या बाईला बोलती म्हण आधी पैसे द्या मग घेऊन येते जाऊन. चावू नको सोड.
काल दिवसभर आलीच नाही इकडं, कुठं होती काय माहित. रात्री अशी रडायला लागली. माणसं असत्यात आणि त्यातच त्रास देते. अशी नाही खाणार करणार. गर्दी पडली की मागती. सोड. किती जोरात चावली तू. हा दुकानाला सतत पळती, पैसे काढते सतत पळते. काका या की हो वडापाव खायला. का बरं बाय? त्याला आधी दे आणि घेतला 4 पार्सल. मिरच्या पण टाकतात. मिरच्यावरती मीठ मारलंय ना. मीठाचा तो पोतच आणतो का एक. उद्या मला आठवण करून दे बरं. एवढं मोठे वडे असतात, तुम्हाला दाखवतो. थांब ग तरी सर ग समोरून पलीकडं हो. इकडं बघा असे मोठे 10 रुपयाला एक. सध्या आपण थोडंफार अगं मांडीवर त्या खुर्चीवर बस सर. लय चावती जोरात. त्याला दे की त्या ठाकरेला 2च दे. अयो हात कसा वाजला माझ्या बाईचा. माझी बाई. तुम्ही का नाही येत आत्या काका आमच्या वडापावच्या स्टॉलवर खायला? काका तिकडं पाऊस पडायलाय. तो पाण्याचा मग 17 बाऱ्या सांगितलंय ग्लास आण, पण तुझ्या काय डोक्यात पाणी फिनी घुसलंय का काय मग बोट काढ ग तोंडात. मला पण दम नसतो. तुम्हाला वाटत असेल हा करत नाही, तीच बिचारी करते. माझ्या पायाला दम नसतो. मी रात्री 12 वाजेपर्यंत जागणारा नेता असा बसलो ना लगेच झोप लागते. एवढा मी पण थकून जातो. कोणाला देते त्या? 1 प्लेट सांगितलंय त्यांनी द्यायला. थांब ऐ पूजा कोणी मागितलंय? पिसा कोण दे. आता मग तुमचे गैरसमज दूर झाले असतील की बाबा नेता दादा पण तळतो हे तुम्हाला. आता थांबा, आर्यन वगैरे आला ना नसतं ते पण शाळेत असतात. हो कोण काढणार आहे व्हिडिओ? ही पण नसते त्यावेळेस, मी ज्यावेळेस बनवतो तेव्हा. आता मी झालोय त्यामुळे मी थोडंसं बसलोय द्यायला. वय टाकलोय मी पण. डोकं लय दुखतोय माझं. लोकांचं टेन्शन आलंय माझ्या डोक्याला. त्यांना पदरचं देऊन मागायची वेळ आली. दे करायची वेळ आली ना, त्यामुळे लय राग यायला लागलाय मला. आपण दुसऱ्याची पोट भरतो पण आपलं पोट उपाशी राहत आहे खरं. पण ते लोकांना कुठं कळतंय. सटकली आहे माझी. चला बाय.